सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जियाविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी संदीप सामंत आपले स्वागत करतो। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। महासभेत पुन्हा पाणी प्रश्नावरून गदारोळ। कल्याण पूर्वेकडील भागामध्ये भेडसावणाऱ्या पाणी समस्येवर महासभा तहकूब होऊनही पाणी पुरवठ्यात कोणती सुधारणा न झाल्याने याचे पडसाद सोमवारच्या केडीएमसीच्या महासभेत उमटले। या गंभीर समस्येबाबत दुर्लक्ष केल्याप्रकरणी सर्वपक्षीय नगरसेवकांकडून प्रशासनाला धारेवर धरण्यात आले। यावर पाणी कनेक्शनचे काम अंतिम टप्प्यात सुरू असून पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी 23 कर्मचारी तातडीने दिले जातील अशी ग्वाही आयुक्त मधुकर अर्दड यांनी दिली। 18 फेब्रुवारीला महासभेत लक्षवेधी सूचनेद्वारे पूर्वेकडील नगरसेवकांनी पाणी समस्येचा विषय उपस्थित केला होता। यावेळी झालेल्या गदारोळानंतर महापौर कल्याणी पाटील यांनी जोपर्यंत पाणी प्रश्न निकाली लागत नाही तोपर्यंत महासभा होणार नाही असा पवित्रा घेत सभा तहकूब केली होती। दरम्यान सोमवारी बोलवलेल्या तहकूब सभेत हा विषय पुन्हा उपस्थित करण्यात आला। गत महासभेत दिलेल्या आदेशाला 20 दिवसांचा कालावधी होऊनही पाणी पुरवठ्यात कुठली सुधारणा झाली नसल्याचे नगरसेविका माधुरी काळे यांनी याकडे महापौरांचे लक्ष वेधले। पाणी वाढले नाही, परंतु जे कमी दाबाने उपलब्ध होते ते देखील पाणी गढूळ असून पूर्वेत माणसे राहतात का जनावरे असा सवाल त्यांनी उपस्थित केला। पाणी प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत महासभा न घेण्याच्या आदेशाचा महापौरांना विसर पडला का अशी विचारणा देखील यावेळी करण्यात आली। यावेळी संबंधित सभा ही तहकूब आहे आणि नवीन सर्वसाधारण सभा घेतली जाणार नसल्याचे महापौर पाटील यांनी स्पष्ट केले। विठ्ठलवाडी लोकग्राम कोळसेवाडी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या जलकुंभाची चाचणी यशस्वी झाली असून 3 क्रॉस कनेक्शनचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती जल अभियंता अशोक बैले यांनी यावेळी दिली। नगरसेवक नरेंद्र गुप्ते, सचिन पोटे आणि मंदार हळबे तसेच निलेश शिंदे यांनी चर्चेत सहभागी होत प्रशासनाला धारेवर धरले। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष कौस्तुभ देसाई यांनी 8 मार्च जागतिक महिला दिन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून भव्य कार्यक्रमाचे आयोजन खडकपाडा येथे केले होते। शिवाजी महाराजांचा महिमा तसेच इतिहास आजच्या पिढीला कळावा या हेतूने शिवशाहीर कल्याण काळे यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। जागतिक महिला दिनानिमित्त घरकाम करणाऱ्या महिलांचा सत्कार विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। घरकाम करणाऱ्या महिलांचा सत्कार केल्याने कौस्तुभ देसाई यांचे सर्वांनी कौतुक केले। तसेच हरियाणा येथील पार पडलेल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणाऱ्या पालिकेच्या 3 महिला खेळाडूंचाही विशेष सत्कार देखील या कार्यक्रमात करण्यात आला। यावेळी या कार्यक्रमास मनसेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अशोक मांडले, सचिव इरफान शेख, माजी आमदार प्रकाश भोईर, मनविसेचे शहर अध्यक्ष सचिन मोरे, महिला शहर अध्यक्षा शीतल विखणकर, शिक्षण मंडळ सदस्या उर्मिला तांबे आदी मान्यवर उपस्थित होते। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 1.5 महिन्यात 50 रुग्णांपैकी 28 रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण। कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत गेल्या 1.5 महिन्यात स्वाईन फ्लूचे 52 संशयित रुग्ण आढळून आले आहेत। त्यापैकी 26 जणांना लागण लागण्याचा वैद्यकीय अहवाल आला आहे। त्यामध्ये 3 डॉक्टरांनाही लागण झाल्याचे उघड झाले होते। महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वाईन फ्लूच्या रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले असल्याची माहिती दिली आहे। स्वाईन फ्लू हा संसर्गजन्य रोग असल्याने त्याच्या तावडीतून 3 डॉक्टर देखील सुटलेले नाहीत। संशयित रुग्णांची संख्या गेल्या 1.5 महिन्यात 52 इतकी झाली आहे। तरी देखील महापालिका हद्दीत साथी रोग नियंत्रणाची स्थिती नियंत्रणात असल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे। तर याचबरोबर हे बातमीपत्र संपले। नमस्ते।